म्या काय म्हणती, खाऊन घ्या की काहीतरी. हर 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 महादेव 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 हर 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 महादेव 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 हर 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 महादेव 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 हर 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 महादेव महादेव महादेव. कोई है वजीर आजम को बुलाओ जल्दी. वजीर आजम असद, जल्दी आओ जल्दी आओ. अब्बू जान, क्या हुआ? तुमने वो आवाज सुनी? आवाज? हाँ. कैसे आवाज अब्बू जान? हर हर महादेव. लाहौल विला कुवत. नमाज की अदायगी में ये सब क्या है अब्बू जान? सरुल्लाह, एहतियात है लेकिन न जाने क्यों हमी को ऐसी आवाजें सुनाई देती है. क्यों? गुस्ताखी मुआफ अब्बू जान, लेकिन मरहट्टों का बेवजह खौफ आपके दिल में मामूर है. बढ़ती उम्र में ऐसे एहसास जायज होते हैं. बेवकूफ हो तुम. इसलिए नहीं कि सिर्फ हमारी बढ़ती उम्र को देख रही हो, बल्कि इसलिए कि उस बढ़ती उम्र के साथ साथ हमारे बढ़ते तजुर्बे को नजरअंदाज कर रही हो. बेवकूफ. अब्बू जान, मानते हैं, हम कबूल करते हैं, हमारी उम्र हो चली है, हम बूढ़े हो गए हैं, लेकिन ये भी कबूल करना पड़ेगा कि पूरी कायनात में अपनी शान और शौकत जगमगाने वाली मुगलिया सल्तनत भी बूढ़ी हो चली है. मानना पड़ेगा. बार बार एक ही ख्याल हमें सताता है कि क्यों हम एक एक ऐसी संतान, एक ऐसा वारिस पैदा नहीं कर पाए जिसके कंधे पर हम सियासती बोझ डाल सके. निकम्मों निठल्लों की झुंड लगी है यहाँ, और मरट्ठों के खौफ का बोझ दिल में दबाकर घूमना हमारी 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 मजबूरी बन गई है. मजबूरी. पर ये बेवजह नहीं है. हाँ, बेवजह नहीं है. अगर गौर से सुनोगी तुम तो तुम्हें भी सुनाई देगी वो आहट आने वाले कल की. वो हर हर महादेव की गूंज. फरमाइए हुजूर. वजीर आजम जी, हमारी छावनी के पहरे और सख्त कर दो. वो ताराबाई बहुत बहुत शातिर औरत है, और दौर ये चला है कि संताजी और धनाजी का हौसला भी बढ़ गया है. हमें चौकन्ना रहना ही होगा, रहना ही होगा. संताजीराव, चला की बिगिन, पुरं लांब पल्ला गाठायचंय आज. जाधवराव, जरा थांबा. आता पुण्यांदा कवा या जागेवर येणं होईल का नाही माहित नाही. जागा जरा आम्हाला आमच्या डोळ्यामध्ये नीट साठवून घेऊ द्या. भविष्यात मोहर कधी आम्हाला आमच्या ताकदीचा गर्व झाला तेव्हा हीच जागा आमच्या मनाला ढुसण्यात येईल की बेट्या, लई गर्व करू नको. इतच मुकर्रब खान तुझ्या हातनं जित्ता सुटला होता. संताजीराव, मोहर कवा आपल्यालाच आपला भरोसा उरला नाही तेव्हा बी याच जागेची आठवण होईल की राणी साहेबांनी इसकटलेली घडी सावरायला याच जागेवर समध्यासनी भरोसा दिला होता. मोहर कवा मोगलांच्या जंजाळात आपलं बळ थिट पडत तेव्हा बी याच जागेची आठवण होईल की फक्त 5 जणांनी 500 यवनांचा भोगा पाडला होता. अक्ष बरोबर. ह्यो एक इतिहासच घडलाय बघा. आता ही माती कायम आमच्या बरोबर राहील. त्या औरंगेला आणि त्या मुकर्रबाला मोठ माती दिल्याशिवाय आमची ध्येय शांत व्हायची नाही. का समजत कसा नाही. पाण्याचं लय बघून सांगताय म्या. होय, आज 5 दुसऱ्या नावा बी असा. अरे
कुठं हाय ती इथं नावा? आ इथं आजूबाजूला कोणी सुदेक नाही. अरे तू दारू ढोसलीस तेव्हा तुला भास होते. मी दारू डोसलं तरी नजर चुकायचो नाही. इतक्या वर्षाचा अनुभव असा मी चुकन काय? अरे बाबा इथं पुढं माग बघ कुणी सुदेक नाही. हे धोका असं आहे. मी सांगताय घे. धोका हाय म्हणजे हाय. त्याकडं नाव घालू नको बाबो. धोका? कसला धोका? अहो राणे साहेब तुम्ही ह्याच्याकडे लक्ष देऊ नका. ह्यो दारुडा आहे. इथं कसला बी धोका नाही. अहो इतके वरीस मी नाव चालवतोय. आमासने समज ठाऊक आहे. आणि हे दारुड म्हणते की लाटेची लय बिघडली म्हणून. आजूबाजूला कुठेतरी नाव आहेत असं म्हणते. पण इकडे कुठ्यात नावा? नाही राणी साहेब. अव तुम्ही निवांत राहा. मी सांगतो ना इथं कसला बी धोका नाही. अहो मासो पकडीक सुधी कोणी नाही असं है. विश्वास ठेवा. ती फळं इकडे आणून ठेवा. ती चंदन काष्टे तिकडे ठेवा. आणि पळीपात्र गुरुजींना द्या. ही पानं मध्येच कोणी ठेवली? जा ती बाहेर घेऊन. हे काय चाललंय कळू शकेल का आम्हाला? जी यज्ञाची तयारी. राजगुरूंशी बोलणे झाले आहे. ते म्हणाले अतिथी वैश्वदेव यज्ञ घालावा लागेल. हे काय आता नवीनच? आणि माहेरी जाणार होतात ना आपण? तो राग अजून गेला नाही वाटतं. आपल्या पावलांशिवाय आम्हाला अन्य कोठे स्थान आहे का महाराज? हेच आमचं माहेर आणि हेच सासर. आम्ही वृथा कल्लोळ केला. आपणास तोशिष दिली त्याचा पछतावा आहेच. गुरुजींशी विमर्श केला तर ते म्हणाले की गृहदोष आहे. त्यामुळेच आमची सतत चिडचिड होते, बेचैनी वाढते. या साऱ्या वातावरणाचा आपल्याला त्रास आणि उद्या तारा राणी साहेबांनाही त्रास. तर त्या येण्याआधी वैश्वदेव यज्ञ घालावा. म्हणजे हे यज्ञ तुम्ही तारा राणी साहेबांसाठी घालत आहात? विश्वास राहू दे महाराज. खरं तर आमचं चुकलंच. अक्षम्य चूक. तारा राणी साहेबांचं स्वराज्याचं मोल आम्ही कधी जाणलंच नाही. आपल्यासाठी जी गोष्ट मौल्यवान आहे ती गोष्ट आमच्यासाठी असायला हवी ही बाबच आमच्या लक्षात आली नाही. आपल्या मनाला लागेल असंच आम्ही वागत गेलो. आमचं गृहसौख्य आमच्याच हाताने बिघडवत गेलो. पण आज हे सारं यज्ञाच्या धुमीत अर्पण करायचे आहे. तारा राणींचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी आम्ही रात्रभर समिधा वाहणार आहोत. मंत्र जागरणे होती, अनुष्ठाने होती. तारा राणी साहेबांसाठी जे जे करता येईल ते ते आम्ही करू. ऐकून कौतुक वाटलं. उशिरा का होईना शहाणपण सुचलं म्हणायचं. अपेक्षा नव्हती पण योग्य दिशेने विचार करत आहात आपण. चालू द्या. आमच्याकडून काही करता आलं आपल्या या अनुष्ठान कार्यात तर आम्ही आनंदाने करू. येतो आम्ही. आपल्या मदतीनेच तर सारं काही तडीस न्यायचंय महाराज. याआधी आपण आम्हाला झिडकारलं. पण आता अशी वेळ आणू की आपण त्या तारा राणींना झिडकारून इथून हाकलून द्या. आमचा यज्ञ सफल होईल. तारा राणी साहेबांना वाटेत काही नको व्हायला. त्या सुखरूप इथवर याव्यात यासाठीच आमचा हा यज्ञ आहे. त्यांना जे काही व्हायचंय ते इथं आमच्या हातून होईल.
तारा राणी साहेब, वाट पाहतो आहोत आपली. काय रे सुकड्या, चटणी भाकरी खाताय? देव आहे. अरे पण कोण कोण आहात तुम्ही? हा व्यापारी म्हणताय सा, पण जिन्सा कुठे आहेत तुमच्या? आता काय सांगू तुका, पण सांगते वाईस दमधर. अरे पण तुम्ही कुठून आलात, कुठं निघालात, काही सांगशील की नाही? आणि पोरगी कोण होती? अरे सांगताय म्हणलं ना, जेव आता. अगो बाई, तुम्ही हाय कशाला बसलं? आणि जेवलं का तुम्ही? जेवणार, आणि जे तुमच्यासाठी बनवलंय ते तुमच्यासोबत बसून खाणार. मंजुळा, आम्हाला काही वेगळं लागत नाही, त्यामुळे ती फिकीर तू नको करू. आणा तिला इकडं, मी झोपवते तिला. बाबा, आपण बाहेर का जात नाही? आता आपण बाहेर पडायला हवं. बाहेर जाऊन तरी बघा. अथांग समुद्र आहे, निरभ्र आकाश आहे. पण स्वराज कुठे आहे? आम्हाच ती स्वराज पाहिजे. स्वराज्याशिवाय दुसरं काय बी बघायचं नाही आम्हाला. बाबा, स्वराज्यात सोन्याचा धूर निघत होता, हिरवीगार पिकं होती, गोठ्यात गोकुळाची धार होती, उफाडच्या पोरींना रान शिवारात फिरण्याची भीती नव्हती. पण आमचं शिवाजी राजा गेला आणि मोगलाची लाट इथं तुटून पडली. घराघराची मसनवट झाली. पण आमचं शंभूराजे आगाव वेतासारखं लढलं त्यांच्याशी, पण त्याचीही वाताहात केली. आता आम्ही बाहेर जाऊन बघायचं तरी काय? आमच्या या काळजात आम्ही दोन्ही राजांना पूजलंय, पण आता तेच काळीच गजबजून गेले. आमच्या या काळजातलं दुखणं समिंदार एवढं मोठं आहे लेकी. तेवढंच खरंच बी राजा गेलं तेव्हापासून आम्ही आनच घेतली आहे. आता सूर्या बघायचाच नाही. मुघलांच्या टापाने तुरवलेल्या नापाक जमिनीवर उतरायचंच नाही. गुलामगिरीच्या दलदलीत आमचं पाऊल पडणारच नाही कवाच. तुमच्या पावलाखाली स्वातंत्र्याच्या पायघड्या अंतरायचा प्रयत्न आम्ही करतोय. भले बेहत्तर त्या पायघड्यांसाठी आमची कातडी सोडून अंतरावी लागली तर महाराजांचं ते स्वप्न पूर्ण करू आम्ही बाबा. खरंच? पण तुम्ही आहेत तो कोण? तुम्ही अजून यांना ओळखलं नाही? अहो, आपल्या शिवाजी महाराजांची सून आहे या तारा राणी साहेब. राणी साहेब, तुम्हीच आलायसा? म्हणजे माझ्या जन्माचं पांगच फिटलं म्हणायचं. नाही बाबा, आपण वयानं आणि त्यागानं मोठे आहात. झुकायचं नाही, आपण फक्त आशीर्वाद द्यायचा. बाबा, एक शब्द द्याल आम्हाला? जीव सुधीक मागा. जीव देण्यापेक्षा त्या जीवाला आनंद द्या. परकीय शक्तींचा वेढा इथे आहे, पण बाबा आजही ही जमीन, हे आभाळ, हा समुद्र आपला आहे.
आमच्यावर रुसू नका. आता तोंड लपून मोगलाईचा सामना होणार नाही बाबा. भिडायला हवं, पावलोपावली नडायला हवं. पण त्यासाठी आधी मोकळे मनाने बाहेर पडा. उद्या सकाळी आमच्या सोबत वरती यायचं आणि आपल्या स्वराज्याचा सूर्योदय पाहायचा. माझी तारा. पाणी आणा, पाणी आणा, आणा लवकर. पाणी आणा. अरे वा, आता विधी सुरू झालाय. छान. हव्या त्या समिधा वाहिल्या की चांगली आग भडकते. आता महाराजांच्या मनात आम्ही संस्काराच्या समिधा भरत जाऊ. त्यांच्या मनात चांगलं स्थान निर्माण करू. मात्र तारा राणीबद्दलची आग आमच्या मनात धगधगत ठेवू. ए मागवा, चला मागवा. हिराजींनी बरोबर ओळखलं होतं. धोका झाला शेवटी. नावेचा मार्ग बदलायला हवा होता.